नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत माहेश्वर सूत्र. आता माहेश्वर सूत्र हे संस्कृत व्याकरणमध्ये येतं. तर माहेश्वर सूत्र किती असतात? 14. तर ते आपण आता बघूयात. आता सगळ्यात मेन असतं याच्यात त्यांचे उच्चारण. आता आपण बोलताना कसं बोलतो? ई, उ, न, रू, रू, क, ए, औ, न. ही एकदम चुकीची पद्धत आहे. बरोबर उच्चारण त्याचे असं आहे: ई, ऊन, रुलुक, ए, औन, ऐ, औच, हैवरट, लन, यमंगनम, झपय, घडदश, जब घडदश, ख, फ, छ, ठ, थ, च, त, तत्व, कपय, शशर, हल. म्हणजे याच्यात हे पूर्णपणे असं याचं उच्चारस्थान असतं. आता सगळ्यात मेन हे जे हलंत न, क, अंग, च हे जे आहेत याला इतसंज्ञ वर्ण असं म्हणतात. हे हलंत असतात. आता बघायला गेलं याच्यात तर हे जे 1 ते 4 इथपर्यंत आहे याला आपण स्वर म्हणतो. आणि त्याच्यानंतर 5पासनं तर 14पर्यंत आहे त्याला आपण व्यंजन म्हणतो. ह्याच्यात जे ह आहे, आता जे आपण हे बघतोय 5thमध्ये ह दिलेले आहे आणि इकडं पण ह दिलेले आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण आपल्याला प्रश्न असा येतो की हल विचारतात, तर हल किती? हल म्हणजे ह्या हपासून तर ह्या लपर्यंत म्हणजे किती त्याच्यात हे येतात, सूत्र किती येतात? तर सूत्र मग तसे येतात 10 येतात. पण आपण 10 घेत नाही का? कारण ह आणि हा परत रिपीट झालेला आहे म्हणून आपण 9 घेतो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की याच्यात ल पण तर दोनदा आलं, इथलचं ल आणि हे ल. पण पॉईंट असा आहे की हा जो ल आहे तो पूर्ण ल आहे आणि हा आहे हलंत ल, म्हणून मग ते वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे माहेश्वर सूत्र सांगितलेले आहेत. तर नंतर जेव्हा पण आपण याच्यावर व्हिडिओ घेऊ याच्यात मी तुम्हाला विस्तारपणे पूर्णपणे समजून सांगेल.